हे ही जी भूमिका देवी आसा ही भूमिका देवी आमची ग्रामदेवी आसा, कोरगांवची ग्रामदेवी आसा. हे एक कोरगांव ही पंचायतन आसा. श्री संस्थान कमलेश्वर महागडगांव हे पंचायतन आसा आणि ह्या पंचायतीच्या अंदर आणि 4-5 देवळां मंदिरां येतात. तशीच आमच्या सगळ्या कोरगांवांतली जी मंदिरां आहात ह्या महागुजरा किंवा ह्या पंचायतीला रिलेटेड आसा. प्रत्येक खंय ना खंय ताका दिल्ली आसा. तर कमलेश्वर ग्रामदेव आणि भूमिका ही ग्रामदेव. ह्या देवी कडेन जो आतां तुमकां जो दिसता ही मुर्ती न्हय, थंय एक सजावट केल्ली आसा. ताच्या फाटल्यान हे मोठी रोयण आसा आणि रोयण मातीची रोयण आणि ते मातीची रोयण असल्यामुळे म्हणजे पयलींची पद्दत कशी आसली की आमचो जो सगळो जो कोरगांव आसलो हो कोरगांव शेती प्रधान आसलो. जवळ जवळ सगळेच शेतकरी आसले आणि भू म्हणजे जमीन. ह्या जमनीची पुजा करी आणि खंय येवन पुजा करी ह्या प्लेसीची. त्यामुळे ही भू जमीन भूमिका अशें तिका नांव पडलें. ह्या जात्रेक कोरगांवांतलेच न्हय तर कोरगांवांतले भायले जे लोक आसात ते सुद्दां हांवें भक्तगण येतात. उदाहरणार्थ आमच्या कोरगांवांतल्यान जी चेडवां भायर गेल्लीं आसात दिल्ली आसात ती सगळीं आपल्या परिवारा सगळीं येतात. त्यामुळे ह्या जात्रेक मोठी गर्दी जाता. ह्या दिवसांनी त्या शिवाय आमच्या गांवांतले प्रत्येक घर आसा म्हणजे आमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहात ते सगळ्या सकयले समाज किंवा पहिल्या समाजामध्ये सगळे जाण येतात आणि ओटी भरतात आणि ओटी भरून आपल्या मनातली ज्या इच्छा देवीकडे व्यक्त करतात, इच्छा त्यांची पूर्ण करतात. त्यामुळे ही एक जागृत देवी, नवसाक पावणारी देवी अशा प्रकारची प्रख्यात झालेली असा. त्याच्यानंतर ह्या देवी असत ह्या देवीचं सकाळी ह्या प्रांगणात अनेक म्हणजे एकादशी अभिषेक अशा प्रकारचे विधी जातात. विधी झाल्यानंतर दुपारी साधारण 12 वाजता एक महानैवेद्य आणि महानैवेद्य जे ह्या देवीचे जे मानकरी आहेत त्या मानकरीने वाढला जाता. आणि त्याच्यानंतर ह्या जत्रेच्या निमतान जे अनेक लोक ह्या ठिकाणी गेलेले असतात त्या लोकांक सुद्धा ह्या ठिकाणी प्रसाद दिला जाता. त्याच्यानंतर ओटी भरण्याचं जो कार्य असा ओटी भरण्याचं ही सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून आता 9, 10, 11 वाजेपर्यंत कायम म्हणजे चालू राहतात. आणि त्या ठिकाणी जे आता 12 वाजेपर्यंत जे पालखी मिरवणूक असतात पालखी मिरवणूक चालू असते. ही पालखी मिरवणूक झाल्यानंतर आपल्या जे आरोग्य दशावतारी मंडळ जे आहे हे आरोग्य दशावतारी मंडळ या ठिकाणी नाटक करतले. पूर्ण रात्र जागर सकाळी कार्यक्रम करतात. त्याच्यानंतर सकाळी परत या ठिकाणी सगळे महाजन वगैरे सगळे एका ठिकाणी येतात. त्याचं व्यवहार झाला बाकीचे कोणाचे काय सगळं कंप्लीट झाल्यानंतर तिथं कापडाची पाहुणे होते आणि कापडाची पाहुणे झाल्यानंतर जमा खर्च झाल्यानंतर हा उत्सव समारोह संपला जातो. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.